नमस्कार मित्रांनो. आज आपण डिस्कस करू दुसरा चॅप्टर, राज्यसेवेसाठी महत्त्वाचा भूकंप, अर्थक्विक. अर्थक्विक येण्याचे महत्त्वाचं कारण कोणतं आहे? भूपृष्ठाखाली नाही का आपल्या काही हालचाली होते आणि भूकवचावर प्रचंड ताण निर्माण होते आणि भूकंप येते. आलं असं तुमच्या लक्षात भूकंप का बरं येते? तर आपण पाहू डीपमध्ये अजून. भूकंपाच्या अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला म्हणते सेस्मिओलॉजी. भूकंपाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणते सेस्मिओलॉजी. आणि भूकंपात तयार होणाऱ्या लहरीची नोंद ठेवण्यासाठी वापरल्या जाणारे जे यंत्र आहे त्याला म्हणते सेस्मिओग्राफी. लहरीचं नोंद ठेवण्यासाठी जे वापरते त्याला म्हणते सेस्मिओग्राफी. प्राथमिक लहरी आणि द्वितीय लहरी असते, प्रायमरी वेव्ज आणि सेकंडरी वेव्ज. त्यानंतर भूकवचात तयार होणाऱ्या लहरीचे नोंद ठेवासाठी काय असते तर सेस्मिओग्राफी. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू वेगवेगळे टॉपिक, डेफिनेशन लहान लहान ज्या खूप वेळा पेपरमध्ये विचारलेले आहे. तर सगळ्यात पहिली डेफिनेशन आहे भूकंप नाभी. काय होती भूकंप नाभीमध्ये? जेथून नाही का भूकंपाची निर्मिती होते त्याला भूकंप नाभी असे म्हटले जाते. जिथून भूकंपाची निर्मिती होते त्याला म्हणते भूकंप नाभी. हा प्रश्न विचारलेला आहे. हा विचारला एपी सेंटर. अपिकेंद्र म्हणजे काय होते? एपी सेंटर. एपी सेंटर म्हणजे ज्या भूकंप लहरी आहे त्या भूपृष्ठावर ज्या ठिकाणी सर्वप्रथम पोचतात त्यांना म्हणते एपी सेंटर. भूपृष्ठावर जिथं सर्वप्रथम पोचते त्याला काय म्हणते? एपी सेंटर. ठीक आहे. आता ह्या ज्या भूकंप लहरी आहे ह्या नाही काय 3 टाईपच्या असते, प्रायमरी वेव्स, सेकंडरी वेव्स आणि तिसरा आहे भूपृष्ठ लहरी. तर पाहू आपण एक एक याचा डिफरन्स पाहू. डिफरन्स पहा दोघाचा तिघाचा. भूकंप लहरी 3 आहे, प्रायमरी वेव्स, सेकंडरी वेव्स आणि एल वेव्स. तर प्रायमरी वेव्स म्हणजे प्राथमिक, सेकंडरी वेव्स म्हणजे द्वितीय आणि एल वेव्स लॉन्जिट्युडनल वेव्स म्हणजे भूपृष्ठ लहरी. तर पहा प्रायमरी ज्या वेव्स आहे ना ह्या ध्वनीसारख्या आहे. ठीक आहे. ध्वनीच्या जशी लहरी आहे ना लॉन्जिट्युडल म्हणजे अनुतरंग, तशा आहे ध्वनीच्या लहरीसारख्या आहे प्रायमरी वेव्स. याचा वेग खूप असते, खूप जास्त वेग आहे याचा. त्याच्यानंतर ह्या नाही काय स्थायू सगळ्यात जास्त वेग असते, द्रवात कमी असते यापेक्षा, आणि वायू सगळ्यात कमी वेग असते याचा. यस वेव्स जे आहे ह्या नाही का प्रकाशाच्या सारख्या असते, प्रकाशाच्या वेगासारख्या. याचा जो वेग आहे ना हा प्राथमिक लहरीपेक्षा कमी असते याचा वेग. ठीक आहे. आणि ह्या फक्त लक्षात घ्या, सेकंडरी वेव्स फक्त कोणत्या अवस्थेतून जाते तर स्थायू, द्रव आणि वायूमधून जात नाही. पण प्रायमरी वेव्स स्थायू, द्रव, वायू तिन्हीतून जाते. एल वेव्स पण, एल वेव्सचाही वेग खूप कमी असते. पण इथं एक गोष्ट अजून लक्षात घ्या, ज्याचा वेग जास्त असते ना तो कमी विध्वंसक आहे. म्हणजे प्रायमरी वेव्स कमी विध्वंसक आहे, सेकंडरी वेव्स विध्वंसक असते प्रायमरी वेव्सपेक्षा. पण सर्वात जास्त विध्वंसक कोणती आहे तर एल वेव्स. गती जास्त आहे याची, सगळ्यात जास्त भयानक. ठीक आहे. पी वेव्स आणि एल वेव्सना नाही का बॉडी वेव्स म्हटलं जाते, बॉडी वेव्स. ठीक आहे. त्यानंतर एल वेव्सला रॅले वेव्स आणि लव वेव्स दोन्ही शब्द वापरते, रॅले वेव्स आणि लव वेव्स. तर पहा प्रायमरी वेव्स कोणासारखं आहे? ध्वनी लहरीसारखं. हिचा वेग सर्वात जास्त आहे परंतु हे कमी विध्वंसक आहे. हे तिन्ही याच्यातून जाते, स्थायू, द्रव, वायूमधून. त्यानंतर सेकंडरी वेव्स म्हटलं तर हे अवतरंग आहे, हे प्रकाशाच्या वेगासारखं आहे. हिचा वेग कमी आहे आणि हे फक्त स्थायूमधून जाते, द्रव आणि वायूमधून जात नाही. हे विध्वंसक असते. ठीक आहे. स्पीड जरी कमी नसला तरी. आणि प्रायमरी वेव्ज आणि सेकंडरी वेव्जला म्हटलं जाते बॉडी वेव्ज. आणि एल वेव्जला काय म्हणते? रॅले वेव्ज किंवा लव वेव्ज. हे नाही काय एल वेव्स दोन्ही असू शकते, प्रायमरी वेगही असू शकते आणि सेकंडरी असू शकते. याचा वेग खूपच कमी राहते म्हणून हे जास्त काय राहते? विध्वंसक राहते एल वेव्स. त्यानंतर पहा भूकंपाचे मापन कसे करते. सेस्मिओग्राफीनं भूकंप लहरीचा आलेख मग अशीच पाहिलं आपण. आणि अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणते सेस्मिओलॉजी.
रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता मोजली जाते 0 ते 9पर्यंत. 10 आणि 9, 0 ते 9पर्यंत रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता मोजली जाते. त्याच्यानंतर 2 लागोपाठ जर भूकंप आले तर मुक्त झालेली ऊर्जा हे नाही काय याचं प्रमाण असते 32 पट पहिल्यापेक्षा. ठीक आहे. जर आपण याचं जागतिक वितरण जर पाहिलं भूकंपाचं तर सर्वात जास्त कुठे येते तर पॅसिफिक ओशनमध्ये. ठीक आहे. आणि पॅसिफिक ओशनमध्ये 65% भूकंप येते जगातले. पॅसिफिक ओशनमध्ये कोणता एरिया तर पहा, रिंग्स ऑफ फायर अग्निकंकण, त्यानंतर जपान, मरियाना, फिलिपिन्स, इंडोनेशिया हे जे भाग आहे आणि या भागालाच आपण काय म्हणतो तर अग्निकंक. ठीक आहे. सर्वात जास्त येते जपानमध्ये. ओके. त्याच्यानंतर पहा मध्य अटलांटिक पट्टा, भूमध्य सागर, मध्य सागर इथे येते. ठीक आहे. एवढं काही इम्पॉर्टंट. रिंग्स ऑफ फायर लक्षात ठेव जा, जपान लक्षात ठेव जा, मारता येते उत्तर. कुठं कोणतं क्षेत्र आहे बा तर भारतातील नाही काही भूकंप क्षेत्र आहे 3 प्रदेशमध्ये येते. हिमालय, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि दक्षिण पठार हे 3. ठीक आहे. आलं असं तुमच्या लक्षात. 3 सर्वात खतरनाक आहे. कोणते कोणते? हिमालयमध्ये भूकंप येते, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये भूकंप येते आणि दक्षिण भारतातील पठारावर भूकंप येते. पाहू हे काय काय येतं. भूकंपाचा झोन पहा. सर्वात पहिले नाही का 5वा सर्वात विध्वंसक. ठीक आहे. जो हिमालयात जो भूकंप येते ना 5वा पार्ट जो आहे हा सर्वात विध्वंसक आहे हिमालयातले भूकंप. ठीक आहे. त्यानंतर पहा 5व्या याच्यात नाही का 9 आर्स रिश्टर स्केलवर 9 5व्या विध्वंसक आणि कुठे येते तर हिमालयामध्ये. त्यानंतर चौथा जो भाग आहे तो आहे जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. इथं 8 आर स्केलचा भूकंप येते. आणि तिसरा भाग आहे अंदमान निकोबार, महाराष्ट्रातलं मुंबई 7 आर स्केलचा. आणि सर्वात कमी आहे विध्वंसक 6 आर स्केलचा दुसरा भाग. एक पहिला पार्ट याच्यातून इग्नोर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पहा म्हणजे 5मध्ये येते हिमाचल कोणतं हिमालय, 4मध्ये येते जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, 3मध्ये मध्यम 7 आर स्केलचा अंदमान निकोबार, मुंबई आणि कमी विध्वंसक आहेत 2 6 आर स्केलचा. ठीक आहे. शॅडो झोन म्हणजे काय होते हा एक प्रश्न विचारू शकते. आजपर्यंत विचारला नाही तर विचारू शकते. आपण पाहिलं लहरी कशावर मोजल्या जाते सेस्मिओग्राफीवर लहरी मोजते. तर जेव्हा नाही काय सेस्मिओग्राफीवर लहरीची नोंद करत असते तेव्हा 105 डिग्रीपर्यंत दोन्ही लहरीची नोंद होते म्हणजे प्रायमरी वेव्ह आणि सेकंडरी वेव्हची. परंतु 105 ते 145 डिग्रीपर्यंत कोणत्याच लहरीची नोंद होत नाही. म्हणून या भागाला काय म्हणते शॅडो झोन फॉर बोथ वेव्हज. ठीक आहे. तुम्हाला जर विचारलं शॅडो झोन कोणता आहे तर कोणता आहे 105 ते 145 डिग्री. असं का बरं होते आता हा एक प्रश्न आहे. तुम्ही पाहिलं असाल त्यामागचं रिझन आहे कारण सेकंडरी वेव्हज द्रव अवस्थेतून जात नाही. हे फक्त कशातून जाते स्थायी अवस्थेतून. तर पहा 145 डिग्रीनंतर प्राथमिक लहरीची पुन्हा नोंद व्हायला लागते. ठीक आहे. परंतु दुय्यम लहरीची नोंद 105 डिग्रीनंतर होत नाही. त्यामागचं कारण दुर्लभ लहरी ज्या सेकंडरी वेव्हज आहे ह्या घन पदार्थातून प्रवास करतात, द्रव पदार्थात प्रवास करत नाही. तुम्हाला एवढं विचारतच नाही. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा शॅडो झोन कितीपर्यंत आहे 105 डिग्री ते 145 डिग्रीपर्यंत. कारण या दोन्ही भागात कोणत्याच लहरीची नोंद होत नाही. ठीक आहे. आणि 145 डिग्रीनंतर काय होते तर प्राथमिक लहरीची नोंद होते आणि सेकंडरी वेव्हची 105 नंतरच गायब होते. याला काय म्हटलं कारण हे द्रव अवस्थेतून प्रवास करत नाही. एकदम इझी चॅप्टर आहे. आपण पाहिलं काहीच चॅप्टरमध्ये काहीच नाही आहे. भूकंपाची कारणे पाहिलं आपण. दाब पडते. ठीक आहे. ज्वालामुखी उद्रेक, टेक्टोनिक दाब वाढला, तापमान वाढलं तर येते प्लेट टेक्टोनिक थेरी. ठीक आहे. भूकंप नाभी म्हणजे काय होते जिथून भूकंपाचा उगम होते. इपी सेंटर म्हणजे काय होते जिथे सर्वात पहिले काय जाते भूकंप जाते त्याला म्हणते इपी सेंटर. त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रायमरी वेव्हज ह्या ध्वनी अनुतरंग आहे, ध्वनी लहरीसारखे आहे. वेग जास्त असते पण कमी विध्वंसक असते.
स्थायू द्रव वायू तिन्हीतून जाते. सेकंडरी वेव्स फक्त स्थायूतून जाते, द्रवातून वायूतून जात नाही. हे प्रकाशाच्या वेगासारखी असते. वेग जास्त आहे, वेग कमी आहे हिचा, तिचा खूप जास्त होता आणि हिचं काय कमी आहे, तर हे जास्त विध्वंसक आहे. आणि यल वेव्स हे तिन्ही अवस्थेत असू शकते. हे प्रायमरी वेव्स, सेकंडरी वेव्स सगळ्या स्वरूपात असू शकते. वेग हिचा सर्वात कमी आहे, परंतु हे सर्वात जास्त विध्वंसक आहे. इले रॅले वेव्ज आणि लव वेव्जही म्हणते. सगळ्यात जास्त भूकंप कुठे येते, तर पॅसिफिक ओशनमध्ये. आणि त्याच्यानंतर भूकंप लहरीचा अभ्यास ज्याच्यात केला जाते, आलेख काढला जाते, त्याला म्हणते सेस्मिओग्राफी. आणि आपलं जे आहे भूकंप मोजते रिश्टर स्केलवर, आणि शॅडो झोन आहे 105 ते 145 डिग्री. आणि प्राथमिक लहरी 145 डिग्री नंतर दिसते, परंतु दुय्यम लहरी दिसतच नाही. ठीक आहे, हे 2 गोष्टी लक्षात ठेवणे. थँक्यू व्हेरी मच फॉर डिस्कशन. आणि सर्वात विध्वंसक कोणता आहे? 5वा झोन, हिमाचल प्रदेशवाला, भारतातला 9 रिश्टर स्केल. ठीक आहे.